इतक्या वर्षात मला सांग, तू कधी रिजेक्शन फेस केलंस? रिजेक्शन बऱ्याचदा केलं, पण मला आता आठवत नाहीये की बऱ्याचदा होतं की असं कित्येकदा होतं की ॲड फिल्म्समध्ये स्पेशली मला ते फार झालं की मी मध्यंतरीच्या काळात असं होतं की चल आपण ॲड फिल्म्स करूया. म्हणजे तर तेव्हा असं व्हायचं की मी शॉर्टलिस्ट व्हायचे, पण ते काम नाही व्हायचं. म्हणजे धमाल एक किस्सा तर मी तुला सांगते, तेव्हा विद्या खूप जास्ती ॲड फिल्म्स करायची. विद्या बालन. हां. आणि आम्ही हम पाचमध्ये काम केलं होतं ना एकत्र. सो माझ्याकडे विद्याचा नंबर होता, पण मध्ये तेव्हा विद्याने सोडलं होतं आणि मग ती ॲडमध्ये एकदम पॉप्युलर झाली होती. आणि मी कुठची तरी एक मोटर बाईकची, होंडाची का अशी कुठची तरी मी व्हिडिओ टेस्ट दिली होती आणि मला फोन आला होता की शॉर्टलिस्ट मी झाली आहे म्हणून. देर वर 3 of us. तर मी म्हटलं, आणि माहीत नसतं आपल्याला समोरचं कोण शॉर्टलिस्ट झालंय अजून. सो ते ना आपण असं हुरहुर होती की आत्ता फोन येईल, आत्ता येईल, मग येईल, आत्ता येईल, मग येईल. आणि ती तुमची एक डेट ठरलेली असते ना, 2 तारखेला शूट आहे सपोज टू बी. तर 28 तारखेला मला कळलं की यू आर शॉर्टलिस्टेड. 29 गेला, 30 गेला, 31ला मला शेवटी मी ना विद्याला फोन केला. म्हटलं, विद्या तू तर एवढ्या ॲड्स करतेस वगैरे ना, मला सांग ते शॉर्टलिस्ट तुम्ही होता ते फाइनल कधी कळतं तुम्हाला? तर ते किस ऐड के बारे में बात कर रही है तू? म्हटलं, अरे वो होंडा की जो ऐड है ना वो सुची, उसमें मैं फाइनल हो गई हूँ. ऐसा, अरे वाह कॉन्ग्रेचुलेशन. पर सुन, तू स्क्रीन टेस्ट दे, मीन्स लुक, तू जा, मीन्स ऑडिशंस के लिए तू जा. इसका अगर तू शॉर्टलिस्ट हुई है तो तुझे कभी ना अभी काम मिलेगा इफ यू आर शॉर्टलिस्टेड. पण मग तेवढे पेशन्स नव्हते माझ्यात, मग मी ते नाहीच केलं मग पुढे. पण म्हणजे तो एक एक्सपिरियन्स आहे माझा की अगं मला केल्या ना, पण तू नाही केलं. नाही केलं, नाही. एक पण नाही केली.